सांगली जिल्ह्याच्या राजकारणात जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातलं उंदीर मांजराचं भांडण काही नवीन नाहीये. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष सांगलीला नेहमीच पाहायला मिळतो. पण या संघर्षात गोपीचंद पडळकर यांनी स्वतःची स्वतंत्र आक्रमक भूमिका तयार केलीय. पडळकर हे जयंत पाटलांना एकामागून एक धक्के देण्याचा प्रयत्न करतायत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण बघा, जिल्हा परिषदेत जयंत पाटलांनी आपलं वर्चस्व कायम राखत पडळकरांना धक्का दिला. पण त्यानंतर लगेचच सांगली बाजार समितीचं त्रिभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जयंत पाटलांना धक्का बसला. याचसोबतच सदाभाऊ खोत यांच्या जोडीनं गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीची मागणी केली होती. त्या चौकशीला स्थगिती मिळाली होती. परत आता ती स्थगिती मागे घेऊन चौकशीचा फास पुन्हा आवळला जातोय. त्यामुळे जिल्हा बँक आता एक केवळ आर्थिक विषय राहिलेला नाहीये, तर तो राजकीय रणांगण बनलंय. आता पुढच्या 6 महिन्यात जिल्हा बँकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी प्रशासक लागू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांची रणनीती पाहिली तर जयंत पाटलांच्या मजबूत सहकार नेटवर्कला हादरा देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे हे स्पष्टपणे दिसतंय. तर दुसरीकडे जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आणि पडळकर मात्र प्रशासकीय राज कसा लागू होईल यासाठी प्रयत्न करतायत. नेमकं सांगली जिल्हा बँकेत काय सुरू आहे, चला बोलूयात. 2021 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा राज्यसत्तेत होतं तेव्हा सांगली जिल्हा बँकेची निवडणूक झाली. बँकेच्या 21 जागांपैकी 3 जागा बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे 18 जागांसाठी निवडणूक लढवली गेली. यातील बिनविरोध जागांवर विकास संस्थामधून शराळ्यातून मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादीतून, खानपूरमधून आमदार अनिल बाबर तर शिवसेनेतून पलूस सोसायटी गटातून महेंद्र लाड काँग्रेसमधून हे तिघेही बिनविरोध निवडून आले होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकात महाविकास आघाडीनं सहकार पॅनलच्या माध्यमातून 17 जागा मिळून बँकेवर सत्ता स्थापन केली आणि या एकूण 21 जागांमध्ये राष्ट्रवादीनं 9, काँग्रेस 5, शिवसेना 3 आणि भाजप 4 जागांवर विजयी झालं होतं. राष्ट्रवादीच्या आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. आता थोडासा विचार केला तर 2022 नंतर अर्थात जेव्हा महाविकास आघाडी तुटली, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विभाजन झालं, तेव्हा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात जे निवडून आले होते त्यांनी अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला. यामध्ये जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर सत्यजित देशमुख,